नेहा पंडित। अध्यक्ष महोदय, सन 2024-2025 या वर्षाच्या पुरवणी मागणींवर बोलण्याकरता मी इथे उभी आहे। पृष्ठ क्रमांक 15 मत्स्य विभाग, पृष्ठ क्रमांक 15 बाब क्रमांक 22, पृष्ठ क्रमांक 35 बाब क्रमांक 53 च्या अनुषंगाने मी इथे बोलण्यास उभी आहे। अध्यक्ष महोदय, नरवीर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांपासून मुक्त केलेल्या पावन वसईच्या माझ्या मतदारसंघामध्ये मोठा किनारपट्टा लाभलेला आहे। मच्छीमार समाजही या किनारपट्टीमध्ये मोठ्या संख्येने राहतो। अर्नाळा किल्ला, पाचू बंदर, अर्नाळा, वसईच्या किल्ल्याला लागून असलेला किल्ला बंदर आणि पाणजू या ठिकाणी सुसज्ज अशी जेट्टीची व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे। तसंच मासे विक्रेत्यांसाठी नायगाव, वसई, पाचू बंदर, होळी, अर्नाळा, माणिकपूर या ठिकाणी सुसज्ज अशा मार्केटची व्यवस्था करणं आवश्यक आहे। डिझेलवरील परतावा मच्छीमार सोसायटी यांना प्रत्येक महिन्याला मिळावा अशी मागणी मी या निमित्ताने करत आहे। अध्यक्ष महोदय, मत्स्य व्यवसाय हा व्यवसाय सुद्धा शेती व्यवसायाप्रमाणे निसर्गावर अवलंबून असतो। नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना जशी नुकसान भरपाई मिळते त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, वादळ, तुफान या वेळेला मच्छीमार समाजाला सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी आणि तशा प्रकारचं धोरण शासनाने बनवावं आणि त्याची तरतूद शासनाने करावी अशी मागणी मी या निमित्ताने करत आहे। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग, बाग क्रमांक 95, 97, पृष्ठ क्रमांक 65 आणि 66। अध्यक्ष महोदय, वसईच्या पूर्व पट्टा क्षेत्र लगतच्या वसई भिवंडी मतदारसंघामध्ये जोडणारा चिंचोटी भिवंडी महामार्ग आहे आणि हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 शी जोडणारा आहे। या महामार्गावरती प्रचंड अशी मोठ्या वाहनांची वाहतूक होते आणि या महामार्ग मृत्यूचा सापळा झालेला आहे। अध्यक्ष महोदय, तर मी या निमित्ताने विनंती करते शासनाला की या मार्गाची चिंचोटी ते भिवंडी या मार्गासाठी तरतूद करण्यात यावी आणि हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा। तसंच वसई फाटा ते वसई गाव, तिवरी फाटा ते भोयदापाडा, बाफाना फाटा ते उमेळा फाटा येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मागणी करते। तसंच माझ्या वसई मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग 8 ला जोडणाऱ्या आगाशी, वटार, नाळे, वाघोली, निर्मळ, पापडी, उमेळा, नायगाव, जुचंद्र आणि बापाणे या राज्यमार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे प्रचंड मोठे प्रमाणात खड्डे झालेले आहेत। या रस्त्यांचं डांबरीकरणासाठी मी या निमित्ताने विनंती करते। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय।